महाराष्ट्र की सोलापुर में एनसीपी शरद पवार गुट को बड़ा झटका लगा है। पूर्व महापौर मनोहर सपाटे के भतीजे ज्ञानेश्वर सपाटे कई कार्यकर्ताओं के साथ शिवसेना शिंदे गुट में शामिल हो गए। ये पार्टी प्रवेश समारोह शिवसेना जिला प्रमुख अमोल शिंदे की मौजूदगी में आयोजित किया गया। ज्ञानेश्वर सपाटे की मां रेखा सपाटे वार्ड नंबर 7 से एनसीपी की पूर्व नगर सेविका रह चुकी है। इस राजनीतिक घटनाक्रम से वार्ड 7 में एनसीपी को बड़ा नुकसान माना जा रहा है। शिवसेना नेताओं ने दावा किया कि आगामी नगर निगम चुनाव में वार्ड 7 को पूरी तरह भगवा किया जाए। वहीं इस घटनाक्रम के बाद पूर्व महापौर मनोहर सपाटे ने पार्टी कार्यालय के सामने अनशन शुरू कर दिया है। मध्ये एक युवा नेतृत्व म्हणून आमच्या संपूर्ण सोलापूरकरांना ज्ञात असलेले ज्ञानेश्वर अप्पा सपाटे यांचा शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश होत आहे। प्रभाग 7 मध्ये सर्व नागरिक या प्रवेशाबद्दल प्रचंड आनंदी ज्ञानेश्वर अप्पा यांचा प्रवेश करण्याकरता आज खास उपस्थित असलेले आमचे अमरत अण्णा पाटील, शहर प्रमुख सचिन भाऊ चव्हाण, संकेत भाऊ पिसे, अनिकेत दादा पिसे, तुकाराम नाना मस्के यांचे चिरंजीव अजय मस्के, हे सगळे मंडळी यांच्या क्रांती तालीम मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ आणि थोरला मंगळवार तालीम मंडळ या तिघांच्या संयुक्तीनं प्रभाग 7 मध्ये क्रांती करण्याकरता हा क्रांतिकारी निर्णय आज झालेला आहे। ज्ञानेश्वर अप्पांचं काम संपूर्ण सोलापूरकरांना माहित आहे। तळागाळातील लोकांना एकत्रित घेऊन सर्वसामान्य युवकांना हाताला काम देण्याकरता त्यांनी या भागात मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। ज्ञानेश्वर बाबांराव सपाटे, मी गेली 30 वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून 1998 पासून स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतो। आमचे सर्वांची आमचे आदरणीय मनोहरजी सपाट साहेब ज्यांनी ही सर्व प्रभाग 7 चा परिसर निवासी परिसर जो सुजलाम सुफलाम केलाय त्यांच्या नेतृत्वाखाली गेले आम्ही 30 वर्ष काम करतोय। परंतु हल्लीच्या 10 ते 12 वर्षाच्या काळामध्ये आमच्या प्रभाग 7 च्या विकासाला गती मिळत नव्हती आणि आमची काही काम आहेत जसे की आमचे चिंचण झोपडे असो किंवा मरानोर झोपडे असो, हांडेपाळ झोपडे असो, ह्या झोपड्या नगरविकास मंत्री सध्या शिंदे साहेब आहेत